तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एक व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप म्हणजे सुंदर होणार आहे, कारण की आज मी तुम्हाला लेवल्स कसे काढायचे ते दाखवणार आहे। थोडक्यात मी आता तुम्हाला म्हणजे माहिती द्यायचं म्हटलं तर काय, आता जर बघितलं आपण की मार्केट जर समजा अप ट्रेंड आहे, एक सपोज आपण एक एक्झाम्पल देतो तुम्हाला। मार्केट जर समजा अप ट्रेंड आहे, मग अपमध्ये अशा प्रकारे जाणार ना की स्ट्रेट एकच जाणार म्हणून, बरोबर काय। मग हे असं अप डाऊन करत काय होणार, अशा प्रकारचं एक झिगझॅग पॅटर्न करत जाणार। पण ज्या वेळेस मार्केट थोडंसं वरती जातं आहे, एक 2-4 कॅन्डल म्हणून, तिथून एक रिट्रेसमेंट घेण्यासाठी ज्यावेळेस येतं आहे, ती घेतल्यानंतरनं ते कुठपर्यंत येतं आहे, मग त्यानंतरनं ते लेवल काय, तिथून ज्या ओव्हर जाईल, मग हे पॉईंट जे आहे ते कसं कळणार। किंवा मार्केटमध्ये ज्यावेळेस डाऊन ट्रेंड असतं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये असं येतं आहे, थोडंसं वरती रिट्रेसमेंट घेतं आहे, पुन्हा खाली घेतं आहे, पुन्हा एक पुल बॅक म्हणजे घेऊन अजून पुन्हा असं खाली घेतं आहे। मग हे जे लेवल्स असतात, जिथून मार्केट आता खाली पडलं, कुठपर्यंत मार्केट इथपर्यंत येईल, आणि जिथून मार्केट पुन्हा असं फिरून खाली जाईल, पुन्हा एक रिप्लेसमेंट, तिथून पुन्हा कसं खाली येईल, हे जे लेवल्स असतात, ह्या लेवल्सवरती आपण पुट बाईंग करायचं। म्हणजे इथं काय पुट बाईंग कसं कधी करायचं, किंवा जे अप ट्रेंडमध्ये असणार आहे, आता अप ट्रेंडमध्ये अशा प्रकारे असतात, मग इथून मार्केट ओव्हर जाऊन इथं आल्यावर मग इथून आपण कॉलमध्ये एंट्री कधी करायचं, हे लेवल्स कसं कळणार आपल्याला, हे लेवल्स। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। त्यासाठी तुम्ही थंबनेलवरती बघितलेलं असेल, एकदम आपलं साधं सिंपल टूल आपण जे वापरणार आहे, इंडिकेटर नाही आहे, ह्याला टूल म्हणतात। ओके, तर त्या टूलबद्दल माहिती तुम्हाला सांगतोयच मी। फिबोनाची टूल आहे तो। तर त्या टूलमधून आपल्याला काय करायचं आहे, काही फिबोनाचीचे सेटिंग्स आहेत ते तुम्हाला मी सांगतोय मी। तर सुरुवातीला मी काय करायचं, सेटिंगच सांगतो तुम्हाला। तर एक एक्झाम्पल म्हणून एक आता फिबोनाची इथं यूज केलेलं आहे, मग ह्याच्या सेटिंगमध्ये जायचं आपल्याला। ओके, एक मिनिट। सेटिंगमध्ये गेला आपण, तर सेटिंगमध्ये इकडे बघू शकताय। तर तुम्हाला सेटिंग काय करायचं आहे, झिरोला टिक, इथं जिथं जिथं तुम्हाला आता टिक दिसतं, आता तुम्ही एक एक्झाम्पल तिथं तुम्हाला उदाहरण देतो 1-2, हे अशा प्रकारचे टिक जिथं दिसतात तुम्हाला, तर त्याच्यावरतीच तुम्हाला फोकस करायचं आहे। आता बघा थोडंसं वरती घेतलेलं आहे इथं, आता इथं टिक कुठं आहे हे बघू शकता तुम्ही। म्हणजे इथं 0 आहे, त्यानंतरनं 0.5 टिक आहे, मग त्यानंतरनं 0.618, त्यासमोर आपण 0.5 तर आहेच, आणि त्यानंतरनं बघू शकता 1, अशा प्रकारचे टिक आहे। बाकी सगळे आपल्याला अनटिक करायचं, म्हणजे बंद करून घ्यायचं आहे। जसं मी व्हिडिओमध्ये इथं दाखवतो, तुम्ही व्हिडिओ आपण थांबून ह्या गोष्टी बघू शकता। जसं जसं सेटिंगमध्ये इथं दिलेलं आहे, स्टाईलमधलं आहे हे। ओके, स्टाईलमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला सेटिंग करायचं आहे, इथं बघू शकता। व्हिडिओ तुम्ही पॉज करून नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी सेटिंग व्यवस्थितपणे करू शकताय, म्हणून व्हिडिओ पॉज करून तुम्ही सेटिंग अगोदर व्यवस्थित करून घ्या। आता पुन्हा एक टिक मारलेले सांगतोय, फक्त 1 दिलं आहे, त्यानंतरनं त्याच्यावरतीच आहे 0.618, त्यानंतरनं वरती 0 आहे, आणि उजव्या साईडला बघितलं आपण 0.5 आहे। बस एवढंच सेटिंग आहे। आणि इथं एक्सटेंड लाईन्स लेफ्ट किंवा राईट जे आहे ते बंद केलेलं आहे, आणि ट्रेंड लाईन जे आहे ते काळ्या कलरमध्ये चालू ठेवलेलं आहे। बाकी स्टाईलमध्ये एवढंच आहे, आणि कोऑर्डिनेट्समध्ये आपल्याला काही सेटिंग चेंज करायचं नाही आहे। ओके, बस याला ओके करून टाका। अशा प्रकारचं तुमच्यासमोर टूल येईल। तर टूलला कधी वापरायचं आपल्याला, ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड असेल त्यावेळेस तिथं कॉल साईडला वापरायचं आहे, किंवा ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड असेल त्यावेळेस तिथं पुट साईडला वापरायचं आहे। आपल्याला अशा प्रकारच्या साईडवेज मार्केटमध्ये ह्या टूलचा वापर करायचा नाही आहे। ज्यावेळेस वाटलं की साईडवेज आहे मार्केट, आता बघा मार्केट काय करतं आहे, 2-3 दिवस आहे ना, जर आपण मार्केटचं आपण ऑब्झर्वेशन केलं, 2-3 दिवस मार्केट सलंग काय करतं आहे, अप ट्रेंड असेल तर अशा प्रकारे 2-3 दिवस मुवमेंट अप ट्रेंडच असतं आहे। जर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल तर 2-4 दिवस मार्केटचं मुवमेंट डाऊन ट्रेंड अशा प्रकारे असते। पण ज्या दिवशी साईडवेज असतं आहे त्या दिवशी पूर्ण दिवसभर इथं साईडवेज असतं आहे। मग जरा आपल्याला जर जाणवत असेल साईडवेज वगैरे, तर त्यावरती पण आपल्याकडे व्हिडिओ आहेत चॅनलवरती अवेलेबल, ते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती, साईडवेजपासून आपण कसं वाचू शकतो आहे। ओके, तर इथं आपल्याला कधी हे करायचं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात। आता मी फिबोनाचीचा टूल कधी वापरायचं आहे, थोडंसं बॅक साईडला घेतो मी इथं। आता बघा, आता इथून मार्केट काय बघू शकतो, पाठीमागच्या पेजवरून आपण बघू शकतोय, मार्केट इथून आता डाऊन ट्रेंड सुरू झालं आहे। कुठून,
तर या ठिकाणी बघू शकता इथून डाऊन ट्रेंड सुरू झालं आहे ते मार्केट आणि कसं दिलेलं आहे तुम्हाला सांगितल्यासारखं इथं बघू शकता तुम्ही, खाली वर खाली, ओके, पुन्हा वर पुन्हा खाली पुन्हा वर पुन्हा खाली, हे झिगझॅग पॅटर्न आहे अशा प्रकारे. मग ह्या ठिकाणी आपल्याला फिबोनाची टूलचा वापर करायचा. आता इथं बघा, एक एक्झाम्पल म्हणून उदाहरण देतो. ह्या तुम्ही गोष्टी प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे आणि व्हिडिओ फक्त तुम्ही तुमच्या एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतो आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, ना की तुम्हाला मी असं सांगणार की तुम्ही ट्रेडिंग करा म्हणून. मी असं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फोर्स करणार नाही किंवा सल्ला देत नाही आहे. ट्रेडिंग करणं ही तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे. ओके, तर इथं आपल्याला फिबोनाचीचा टूल वापरायचा आहे. फिबोनाचीचा टूल कसा वापरायचा या ठिकाणी बघू शकता आपण. तर मी आता एक पॉईंट धरायचं आहे, वरचं जे पॉईंट आहे जिथून मार्केट खाली पडलं. आता थोडक्यात बघितलं, हे एक पॉईंट आहे, इथून मार्केट खाली पडलं, मग इथून थोडं हालचाली केले, मग आपल्याला काय मिळालं, 2 पॉईंट मिळाले. 2 पॉईंट कुठले, एक तर हे पॉईंट आणि त्याच्या खालचं हे पॉईंट, म्हणजे हे काय हाय आणि हे काय लो आहे. मग दोन्ही पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे, फिबोनाचीनं कनेक्ट करायचं आहे. मग आता इथं फिबो टूल इथं मी ठेवलेलं आहे आणि फिबो कसं लावायचं, वरून मार्केट खाली पडलं आहे तर वरून खालीच लावायचं. आता हे पॉईंट इथं आहे, इथून मार्केट इथं खालीपर्यंत पडलेलं आहे, मग इथं मी मार्केट वरून खाली पडलं आहे म्हणून फिबोनाची पण वरून खाली लावतो आहे, वरच्या पॉईंट ते खालच्या पॉईंटपर्यंत. जसं तुम्ही इथं लक्ष दिलं तर हे वरचं जे पॉईंट आहे आणि ते खालचं पॉईंट, हे दोन्ही पॉईंटला काय केलं मी, मार्केट वरून खाली आलं म्हणून मी पण फिबोनाची वर पॉईंट ठेवून खाली ठेवलेलं आहे, म्हणून वरती 1 दाखवत आहे आणि खाली इथं 0 दाखवत आहे. बरोबर का. जिथून सुरुवात झालेला आहे फिबोचा पॉईंट तिथं 1 असणार आणि जिथं संपलेलं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं 0 असणार आहे. एवढं समजलं तुम्हाला. आता याच्यामध्ये काय होतं बघा, इथं मी आता लावलो खाली, आता मी याला इथं सोडतो, इथंच आता हे सोडलो. आता डाऊन ट्रेंडमध्ये मी जसं तुम्हाला म्हणलं की पुढ साईडचं बाईंगचं अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायचं आहे. आता इथं डाऊन ट्रेंडमध्ये चाललं आहे, पण आता पुढचं एंट्री कुठं करू. आपल्याला काय आवडतं माहिती आहे का, मार्केट तर पडायला लागलं आहे, मार्केट इथून पडायला लागलं आहे, पण एक रिट्रेसमेंट घेतलं आहे, पण रिट्रेसमेंट कुठपर्यंत घेणार, आपल्याला पुटमध्ये एंट्री कधी घ्यायचं आहे, कारण की आपण डाऊन ट्रेंडला बसलेला आहे तर पुटमध्येच एंट्रीचा प्रयत्न करायचा आहे. मार्केटच्या ट्रेंडच्या अपोजिट कधीही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. डाऊन ट्रेंड असेल तर पुट साईडचा ट्रेड घ्या आणि अप ट्रेंड असेल तर कॉल साईडचं ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, बाकी तुमचा अभ्यास मात्र नक्कीच करायच्यावरती. मार्केट जर पडला समजा आता वरून खाली पडलं, मग इथून वरती चाललं कुठपर्यंत जाणार, मग फिबोचा टूल तुम्हाला कामाला येणार. मध्ये जे इथं दिसतंय तुम्हाला सेंटर लेवल, आता बघा 3 पॉईंट आहे याच्यामध्ये, वरती 1 आहे, 1 मिनिट, वरती 1 खाली 0 आहे, पण इथं जे सेंटरमध्ये आहे 0.50 आणि 0.618 म्हणजे 50-60चं 50-60 लेवल असं ह्याला म्हणतात फिबोनाचीमध्ये. तर यामुळे 50-60 लेवल खूपच इम्पॉर्टंट रोल करतो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मार्केट इथं खालीपर्यंत पडलं, हे फिबोचं ड्रॉ करायचं, वरचं एक पॉईंट खाली एक पॉईंट ड्रॉ केलं आहे, पण तिथून मार्केट आपल्याला 50-60चं लेवल हे देतं आहे मधलं कलर. ओके, लाल आणि हिरवं हे तुम्ही कलर तुमच्या मर्जीनं ठेवू शकता, मी फक्त ठेवलेलं आहे. मग ह्या कलरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मार्केट जर इथं खालीपर्यंत आलं, वरती गेल्यावर आपल्याला पुट साईडचं, मग आता हे 50-60चं लेवल कसं असतं माहिती आहे का, एक प्रकारचं रेजिस्टन्स लेवल म्हणून काम करत आहे. मार्केटने तर काय काम केलेलं आहे, या 50-60च्या 50-60 लेवलला येऊन टच केलं आहे, तिथून मार्केट जे ट्रेंड बनवत गेलं खाली गेलेलं आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये एंट्री या ठिकाणी बनवायचं आहे. या लाल रेषेच्या खाली आलं, वरती सस्टेन वरती जाऊन टच करून पुन्हा खाली यायला लागलं, मग इथं आपल्याला एक रेड कॅन्डल दिसलं, तिथून जर आपण एंट्री केलं, त्या जे कॅन्डल पण ह्या लाल आणि हिरव्या कलरला 50-60च्या लेवलला जर टच करून तिथून मार्केट जर ट्रेंड रिव्हर्स होऊन खाली जात असताना दिसलं, तर तिथं आपल्याला इथं पुट साईडला एंट्री आणि वरती इथं SL लावायचं आहे. मग खालचं पहिलं टार्गेट तुमचं इथं असणार, जे की तुमचं 0चं लेवल असणार, ते पहिलं टार्गेट. आणि त्याच्या जर खाली गेलं तर एवढं जे साईज आहे याच हिशोबानं आपण खाली पुन्हा ट्रेड प्लॅन करू शकतो, म्हणजे पुढचं टार्गेट घेऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, SL ट्रेल करणं गरजेचं आहे, ना की तुम्हाला टार्गेट मिळणारच म्हणून. कधी कधी काय होतं, मार्केट आपल्याला ट्रॅप पण करतं, ट्रॅप केल्यानंतर आपण इथं खालचं पण ट्रेड घ्यायला बसलो आपण. आता हे तर एक सक्सेस झालं पहिलं टार्गेट, पण दुसरं पण घ्यायला बघितलं तर त्यावेळेस काय करतं, मार्केट खाली येतं, ट्रॅप करून पुन्हा वरती निघून जातं. आणि जर अशामध्ये जर मार्केट खाली पडलं आणि आपण फिबोवरून खालीपर्यंत फिबो लावलेलं आहे, मग आपल्याला एक लेवल कळालं आहे, या ठिकाणी आपल्याला एक लेवल या ठिकाणी कळालेलं आहे की हे 50-60चं लेवल आहे, हे आपलं रेजिस्टन्सचं काम करू शकतं. त्यामुळं आपण काय केलं, इथं
ट्रेड घेतलं आहे वरती एस एल एस लावलं नाही, मग मार्केट कधी कधी काय करतं, ह्याला तोडून वर पण जाऊ शकतं आहे, मग ट्रेंड पण चेंज होऊ शकतं आहे. म्हणून एस एल इथं कंपल्सरी वरती तुम्हाला लावायचंच आहे. ओके, आता इथं बघू शकता खाली अजून त्याला चांगलंच खाली इथं गेलेलं आहे. आता थोडक्यात मी काय करतो, ह्याला इथून सरकवतो आहे. पुन्हा आपल्याला आता मी तुम्हाला अजून एक सांगतो आहे, आता काय करतो, हे पॉईंट ते हे पॉईंट लावतो, कारण वरून खाली पडलं तिथं, बरोबर आहे. मग पुन्हा इथं फिबो घेतलो, हे पॉईंटला घेतलो, हे पॉईंटला लावलो इथं. आता बघा इथं पण काय आहे, हे आपल्याला मार्केटवरून खाली पडलं आहे, वरती जात होतं, हे 50-60चं रेजिस्टन्सचं लेवल आहे. मग ते पण बघायचं, त्यासोबत आपल्याला काय बघायचं आहे, जरी 50-60 लेवल इथपर्यंतच आहे पण मार्केट इथपर्यंतच गेलं आहे. का बरं गेलं आहे, कारण की पाठीमागचं इथं सपोर्ट आहे, सॉरी एक मार्केट हे 50-60पर्यंत आलं नाही. का बरं इथपर्यंत झालं आहे, कारण की इथं पाठीमागं रेजिस्टन्स आहे. मग त्या रेजिस्टन्सला मार्केटनं काय केलं आहे, तिथंच फेस केलेलं आहे. मग त्या रेजिस्टन्सला इथून मार्केट पुन्हा खाली गेलं आहे. मग हे सपोर्ट ज्यावेळेस सोडलं, पुन्हा खालचं टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे, बरोबर का. आणि सेम अशाच प्रकारे आपण कॉल साईडला पण हे फिबो लावू शकतो. आपण जर कॉल साईडचं थोडंसं आपण 1-2 एक्झाम्पल बघूया आपण कॉल साईडचं पण. आता बघा हे पूर्ण रेंज इथून काय बघताय आपण, तर या ठिकाणी पूर्ण साईडवेज झोन आहे. मग साईडवेज नाही आहे, आपल्याला काय अशा प्रकारचं मोमेंट बघायचं आहे, जिथं की हायर लो अशा प्रकारे जाते, तिथं तशा प्रकारे बघायचं आहे आपल्याला. आता बघा हे एक पॉईंट आहे, आता मी डायरेक्ट फिबो लावून दाखवतो तुम्हाला. हे एक पॉईंट इथं इथून आता मार्केट वरून खाली आलं तर आपण वरून खाली फिबो लावला. आता मार्केट खालून वर आहे अप ट्रेंडला, म्हणून मार्केट खालून वर गेलं तर फिबो पण खालून वरती पण लावायचं आहे. एकच मिनिट, खालून वर मार्केट गेलं आहे तर आपण फिबो पण खालून वरतीपर्यंत लावायचं आहे. 2 पॉईंट कुठले धरलेलं आहे मी, तर तुम्ही नीट बघू शकता. एक तर पॉईंट हे आणि दुसरं पॉईंट हे. मगाशी एकचा आकडा वरती होता, 0 खाली होतं, पण मागाशी मार्केट डाऊन ट्रेंड होता. आता मार्केटचं अप ट्रेंड सुरू आहे, म्हणून फिबोनाची खालून वर लावलेलं आहे. मग ज्यावेळेस वरती गेलं, पुन्हा जे खाली येतं तिथं मग एक सपोर्ट हुडकायचा आहे. अगोदर आपण काय बघितलं, रेजिस्टन्स हुडकालतो आहोत, कारण की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं. मग रेजिस्टन्सला आल्यावर तिथून आपण पुढ साईडला ट्रेड घेतला. आता सपोर्टला आहे म्हणल्यावर मार्केट इथं सपोर्ट घेतलं, पुन्हा ह्याला तोडून वर जाणार निश्चितच. या अशा प्रकारे फिबो काम करते तुम्हाला. आणि त्यानंतर बघू शकता एक टार्गेट आपलं इथं अचीव झाल्यासारखंच आहे. थोडक्यात आपण जर बघितलं इथून ह्याला ब्रेक करून वरती गेलं तर इथपर्यंत एक टार्गेट दिलेलंच आहे. ओके, आणि त्यानंतर साईडवेज आपल्याला 1-2च ट्रेडमध्ये बघायचं आहे. असं नाही की तुम्हाला डेली किंवा नॉनस्टॉप तुम्हाला दररोजच ट्रेड भेटलेच पाहिजे असा प्रकार करू नका. आता फिबोचं इथे एक एक्झाम्पल, फिबो घेतलं आहे, मार्केटवरून खाली पडलं आहे तर वरून खालीच लावायचं आपल्याला. हे पॉईंट टू हे पॉईंट बघा. आता इथं पण काय झालेलं आहे, या ठिकाणी मार्केटवरून खाली पडलं इथपर्यंत, पुन्हा इथपर्यंत गेलेलं आहे. 50-60चं लेवलला टच, तिथून पुन्हा खाली, बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं 2 ट्रेड भेटू शकतात. एक तर वरून खाली आलं, 50-60च्या लेवलला गेलं, मागे पाठीमागचं रेजिस्टन्स फेस केलं, तिथून तुम्ही पुढ साईडला ट्रेड घेतलं, वरती एस एल हे कंपल्सरी लावून, तर खाली तुम्हाला पहिलं टार्गेट इथपर्यंत, आणि त्या लेवलला जर ब्रेक केलं तर दुसरं टार्गेट त्याच्या खाली तुम्हाला बघायला भेटू शकतं. ओके नाही. आता हे एक झालं. असे बरेचसे इथे त्याच फिबोला मी काय केलं, थोडंसं खाली घेतलं. मी काढूनच दाखवतो म्हणजे तुम्हाला डायरेक्ट लावून दाखवतो पॉईंट टू पॉईंट. आता हे पॉईंट बघितलं, हे पॉईंट टू हे पॉईंट बघा. आता इथं म्हणजे मी हे पॉईंट धरलं, तिथून ह्या पॉईंटला लावलं, हे हाय आणि हे लो, बरोबर आहे. मार्केटवरून खाली पडलं, फिबोनाची मी वरून खालीच लावलेलं आहे. पुन्हा वरती गेलं, रेजिस्टन्स कुठं आलं, 50-60च्या लेवलला आलं. पुन्हा तिथून एक आपण पुढ साईडचा ट्रेड प्लॅन पुन्हा खाली. पुढ साईडचं का बरं म्हणतोय, कारण का मार्केट डाऊन ट्रेंड असेल ना, आपण शक्यतो पुढ साईडचेच प्लॅन करायचे. मार्केट डाऊन ट्रेंड असेल तर कॉल साईडला जायचं नाही आहे, आणि मार्केट जर अप ट्रेंड असेल तर पुढ साईडचं ट्रेड नाही, त्यावेळेस फक्त कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करायचे. एवढं समजलं तुम्हाला. बाकी फिबोनाची वापरण्याचं मी तुम्हाला पद्धत दाखवलेलंच आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. तर आवडलेलं असेल तर अशाच प्रकारचे येणारे पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर केलेलं नसेल तर. आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाकी हे तुम्हाला टूलमध्येच हे फिबोनाची भेटणार. ओके, तर चला मग भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.